नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। राज्यात महाविकास आघाडी सरकारनं सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती। त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना। याच योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं एक प्रोत्साहनपर अनुदान योजना सुद्धा राबवली होती। त्यामध्ये 3 आर्थिक वर्षांपैकी 2 वर्षात कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्यात येणार होते। पण या प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यातील 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। मग प्रोत्साहनपर अनुदान कुणाला मिळालं, शेतकरी अपात्र का ठरले आणि कर्जमाफीची प्रक्रिया झाली का, हीच आजची सर्वात मोठी बातमी। पण त्याआधी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं अन्नधान्याच्या किमती आटोक्यात येतील असा अंदाज का वर्तवलाय, केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याची बातमी का पसरवली, यावरही बोलूया। आजची पहिली बातमी, मॉन्सून हंगामात चांगल्या पावसाची शक्यता असल्यानं उत्पादनात वाढ होईल आणि त्यामुळे अन्नधान्य महागाई आटोक्यात येईल असं अर्थ मंत्रालयानं नुकत्याच केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात स्पष्ट केलंय। भारतीय हवामानशास्त्र विभागानं यंदा मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवलाय। पावसाचं वितरण चांगलं राहील अशी शक्यता लक्षात घेऊन अन्नधान्य उत्पादन वाढेल आणि त्यातून महागाई आटोक्यात येईल असं अर्थ मंत्रालयानं आर्थिक आढाव्यात सांगितलंय। लोकसभा निवडणुका दरम्यान अन्नधान्याच्या किमती वाढून त्याचा फटका निवडणुकांच्या आखाड्यात बसू नये यासाठी केंद्र सरकारनं शेतमालाचे भाव पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे। त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय, त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। मॉन्सूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं पहिल्या अंदाजात वर्तवली असली तरी मॉन्सूनचं वितरण कसं राहील यावर अन्नधान्य उत्पादनाचं गणित अवलंबून असणार आहे। आजची दुसरी बातमी, केंद्र सरकारनं शेजारच्या 6 देशांना 99,150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची बातमी प्रसारित केली। पण प्रत्यक्षात मात्र या बातमीतील माहिती जुनीच असून निर्णयही जुनाच आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार केल्याची टीका शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून केली जाऊ लागली आहे। गुजरातच्या 2,000 टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाल आणि गुलाबी कांदा उत्पादकांमध्ये रोष आहे। केंद्र सरकारवर या शेतकऱ्यांनी टीका सुद्धा केली आहे। सध्या लोकसभा निवडणुकांचा माहोल गरमागरम झालेला आहे। कांदा निर्यात बंदीमुळे आधीच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे गुजरातमधून 2,000 टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचा फटका कांदा उत्पादक पट्ट्यात बसू शकतो या भीतीनं केंद्र सरकारनं कांदा निर्यातीची खोटी बातमी पसरवली। त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 99,150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची शेखी मिरवली। परंतु वास्तवात मात्र कांदा निर्यातीची आकडेवारी जुनीच असल्याची स्पष्ट झालंय। त्यामुळे शेतकरी आणि विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे। तिसरी बातमी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला पाठबळ देण्याचं काम केलंय। यापुढेही साखर उद्योगाला सहकार्य राहील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। शिंदेंनी गुरुदत्त शुगर्स चेअरमन आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन साखर उद्योगासंदर्भात चर्चा केली। साखर उद्योगासंदर्भात अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केलाय। देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। वास्तवात मात्र केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घातलेली आहेत। त्यामुळे साखर उद्योगाकडून साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी सातत्यानं केली जाते, पण केंद्र सरकार त्याची काही दखल घेत नाही। त्यामुळे ऊस उत्पादकांना फटका सुद्धा बसतोय। लोकसभा निवडणुकानंतर साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। चौथी बातमी, जळगाव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 5.5 लाख हेक्टरवर कापूस लागवड होईल। त्यासाठी सुमारे 27 लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी असणार आहे अशी माहिती खरीप आढावा बैठकीत कृषी यंत्रणांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली। खतं आणि बियाणं मुबलक आणि वेळेत उपलब्ध व्हायला हवं। खरीप हंगाम लवकरच सुरू होतोय। रासायनिक खतं कीटकनाशकांचा वापर कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत। जैविक खतं, कीटकनाशकं यांचा वापर वाढायला हवा। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी काम करा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्यात। बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, खतांची गुणवत्ता आणि पुरवठा याबाबत तपासणीसाठी 18 भरारी पथक नियुक्त करण्यात आलेली आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत KYC संबंधीच्या अडचणी येत आहेत। तसंच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीबाबतच्या अडचणीही दूर करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। आता आजची सर्वात मोठी बातमी, तुम्हाला माहिती आहे 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारनं वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी
प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्याची योजना राज्यात राबवली होती। महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली। या योजनेतून कर्जमाफ करण्यात आलं। अनुदान योजना राबवत असताना कोरोनाचं संकट आलं आणि योजना रखडली। कोरोनानंतर योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली गेली, पण दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि नव्यानं सत्तेत आलेल्या युतीनं या योजनेचं अनुदान टप्प्याटप्प्यानं वितरित केलं। पण सध्या याच योजनेतील 56 खाती प्रलंबित असून 25 लाख रुपयांचं अनुदान देणं बाकी आहे। आता या योजनेतून 8.5 लाख शेतकरी अपात्र ठरलेत। त्याचं कारण काय, तर या योजनेत सलग 3 आर्थिक वर्षांपैकी 2 वर्ष कर्ज परतफेड करणं अपेक्षित होतं, पण बहुतांश शेतकऱ्यांनी 1च वर्ष कर्जाची परतफेड केली आहे आणि त्यामुळे शेतकरी अनुदानाला अपात्र ठरलेत। बरं, एवढंच आहे असं नाही, तर 5 लाख आयकर भरणारे आणि नोकरदार असलेली शेतकरी सुद्धा या अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत। उच्च उत्पन्न गटातील शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत। यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। पण ज्या कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयांच्या आत आहे त्यांना मात्र या योजनेत पात्र ठरवण्यात आलंय। माजी सैनिक, निवृत्ती वेतनधारक, बाजार समिती, साखर कारखाने, सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका, दूध संघाच्या अधिकाऱ्यांनाही 25,000पेक्षा अधिक उत्पन्नाचा निकष लावून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। महायुती सरकारनं सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात या योजनेच्या कर्जमाफीसाठी म्हणजेच जुलै 2022 मध्ये 4,700 कोटी रुपयांची तरतूद केली होती। त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 मध्ये 2,500 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर 2022 मध्ये 650 कोटी तर जानेवारी 2023 मध्ये 700 कोटी रुपये असे एकूण 3,700 कोटी रुपये वितरित केले गेले होते आणि त्यानंतर 1,000 कोटी रुपये सुद्धा वितरित करण्यात आले होते। वास्तविक या योजनेसाठी राज्यातील 28,60,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते। त्यापैकी 14,93,000 शेतकरी पात्र ठरले, तर 14,39,000 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यात आलं होतं। त्यापैकी 14,38,000 शेतकऱ्यांना 5,216 कोटी रुपये वितरित करण्यात आले। खरं तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान मिळालं नसल्याचं शेतकरी सांगतात। त्याचं खरं कारण या योजनेच्या अटी शर्तीत दडलेलं आहे। 2 ऐवजी 1च वर्ष कर्ज घेऊन परतफेड केल्यानं या 8.5 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतीच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो। त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।